आज आपण एपिसोड 4 त्यामध्ये आपण मार्केट स्ट्रक्चर बघणार आहे. जे आपण प्रीमियम कोर्समध्ये शिकत असतो, ते आपण आज YouTubeवरती फ्रीमध्ये अ, शिकणार आहोत. तर बघा, मार्केट स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय? तर त्यामागची स्टोरी आपल्याला बघायची आहे. नेमकं कशा पद्धतीने असतं आणि त्याला समजून आपल्याला आपली ट्रेडिंग कशा पद्धतीने इझी करता येईल, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, एपिसोडमध्ये आपण काय शिकणार आहे? स्विंग हाय, स्विंग लो, त्यासोबत स्विंग हाय, हायर हाय आणि हायर लो, लोवर हाय आणि लोवर लो, त्यासोबतच अप ट्रेंड स्ट्रक्चर, डाउन ट्रेंड स्ट्रक्चर, साइडवेज स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर ब्रेक कसं होतं आणि ट्रेंड कसा चेंज होतो या ठिकाणी आपण बघणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वात प्रथम जे आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे स्विंग हाय. आता नेमकं स्विंग हाय म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की वेगवेगळे डोंगर असतात. समजा की हा हिमालय असेल. तर बघा आणि त्यानंतरचा पुन्हा एक डोंगर असेल. पुन्हा एक हा समजा की हा हिमालयाची पुढील रचना आहे. ठीक आहे मित्रांनो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, हा जो वरचा दिसत आहे, त्याला जर म्हटलं हाय, हा डोंगराचा उंच भाग म्हणजे त्याला आपण हाईट समजा आणि हा जो खालचा भाग आहे, त्याला लो समजा. ठीक आहे? तर बघा, पुन्हा हा डोंगराचा हाय भाग असेल आणि खालचा जो भाग असेल, तो लो असेल. आता ही कन्सेप्ट तुम्हाला कळली. पुन्हा हा हाय असेल आणि खालचा लो असेल. आता त्याच पद्धतीने पूर्ण डोंगराचा भाग हा पूर्ण आपण उंच भाग जर हाय याने दर्शवला, खालचा भाग लो याने दर्शवला, असं समजा. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी एक प्राइस अपसाइडला एक डोंगर बनवते. पुन्हा ती खाली येते. जो उंच बनवते त्याला आपण हाय डिसाईड करतो. पुन्हा या ठिकाणी बघा एक हाय डिसाईड केलेला आहे. पुन्हा एक खाली आल्यानंतर, पुन्हा एक वरती गेल्यानंतर, ते खाली आला ते आपण लो डिसाईड केला आणि वरती गेला त्याला आपण हाय डिसाईड केला. पुन्हा खाली आला त्याला आपण लो डिसाईड केला. वरती गेला आपण त्याला हाय डिसाईड केला. तर बघा प्रत्येक डोंगराला जे हाय ते डिसाईड केला, आपण त्याला स्विंग हाय असं म्हणतो. आणि जो खालचा लो भागाला आपण मार्क केला त्याला आपण स्विंग लो असं म्हणतो. ठीक आहे. ह्या बेसिक बाब आहे तुम्हाला कळली असेल. हाय बनवला समजा हा जो वरचा डोंगराचा उंच भाग आहे त्याला आपण स्विंग हाय म्हटला आणि जो लोवर भाग आहे आपण त्याला काय म्हटलं स्विंग लो म्हटलं. समजलं मित्रांनो? बघा स्विंग हाय म्हणजे ज्या ठिकाणी प्राइस टर्निंग होती. ठीक आहे. बघा प्राइस या ठिकाणी आली, या ठिकाणी पुन्हा टर्न झाली. जो हाय तयार होतो त्यानंतर एक खाली येते. तो एक टर्निंग पॉइंट देतो. ठीक आहे. पुन्हा लो म्हणजे त्या ठिकाणी टर्निंग येते. तो म्हणजे लो. ठीक आहे. वरच्या ज्या ठिकाणाहून टर्न घेते वरच्या बाजून ज्या ठिकाणी त्याला स्विंग हाय आणि खालच्या बाजून जर टर्न घेत असेल त्याला स्विंग लो असं. हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. तर आपल्याला स्विंग हाय प्रत्येक कॅन्डलला मार्क करायचं नाही. एक लाँग टर्म घेतल्यानंतर त्याला मार्क करायचे. ठीक आहे मित्रांनो? तर बघा आता बघा हायर आहे. नेमकं हायर आहे म्हणजे काय? तर बघा ज्या ठिकाणी आपण स्विंग हाय मार्क केलं, तर बघा डोंगराचा प्रत्येक आपण हाय मार्क केला. या ठिकाणी एक हाय मार्क केला. पुन्हा एक आपल्याला या ठिकाणी लो मार्क केला. पुन्हा या ठिकाणी लो मार्क केला. पुन्हा हाय मार्क केला. पुन्हा लो मार्क केला. बघा जेव्हा प्राइस समजा याला हाय पकडला, तर ती प्राइस मागील हायपेक्षा हा हाय असेल आणि हा जो दुसरा हाय आहे, हा यापैकी पहिला जो हाय आहे, त्यापेक्षा दुसरा हाय जर हा मोठा असेल, त्याला आपण हायर हाय असं म्हणतो. बघा दुसऱ्यापेक्षा तिसरा स्विंग हाय हा जर मोठा असेल, तरी आपण त्याला स्विंग हाय असं म्हणतो. जर असं स्ट्रक्चर बनवत जर वारंवार प्राईस जात असेल, त्याला हायर, हाय, हायर असं आपण म्हणतो. ठीक आहे मित्रांनो? आणि खालचा जो आहे, तर मागील या ठिकाणी आपण लो मार्क केला. या पहिल्या लोपेक्षा जर दुसरा लो हा त्याच्यापेक्षा वर असेल, तर आपण ह्याला हायर लो असं म्हणतो. ठीक आहे? कारण त्यापेक्षा वरती आहे. ठीक आहे? समजा हा ₹100 असेल समजा. हा जो बनवलेला आहे ₹100 असतील आणि त्यानंतरची प्राईस हा ₹120 असतील. म्हणजे ₹100 पेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याला आपण हायर आहे. ठीक आहे. हा प्राइस बनवला हा ₹130 असेल, म्हणजेच त्या ठिकाणी आता तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. तर हा 100, 200 आणि 130 म्हणजे हायर हाय प्राइस बनवत आहे. म्हणजे आपण त्याला हायर हाय म्हणतो. बघा या ठिकाणी 90 असेल आणि त्यानंतर याने 100 गाठलेला असेल आणि त्यानंतरचा लो जे होता त्याने 110 गाठलेला असेल. म्हणजे बघा, जे वरती जात आहे आणि खाली येत आहे, ते लो आहे तो मागील लोपेक्षा उंच-उंच होताना आपल्याला दिसत येत आहे. म्हणजे मोठा होताना दिसत आहे म्हणून त्याला आपण हायर हाय असे या ठिकाणी केलेला आहे. हां, या स्विंग हायपेक्षा दुसरा जो स्विंग हाय आहे हा मोठा आहे. हा स्विंग हायपेक्षा हा मोठा आहे. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल. ठीक आहे मित्रांनो. त्यानं बघा लोअर लो म्हणजे काय? समजा की आपण जो लोअर लो असतो. बघा डोंगर. आता आपण उंच डोंगर बघितले. आता कमी-कमी वाले डोंगर बघा, की हा जर हाय आपण मार्क केला, हा हाय मार्क केला आणि हा हाय मार्क केला. तर बघा पहिला जो हाय होता, हा उंच होता. त्यापेक्षा हा दुसरा त्यापेक्षा कमी आहे. कमी उंच आहे आणि तिसरा जो आहे त्यापेक्षाही खूप कमी उंच आहे. ठीक आहे. तर बघा डोंगर जर
चढत्या क्रमाने न बनता उतरत्या क्रमाने जर बनला तर त्याला आपण लोअर लो म्हणतो. तर बघा इथे लोअर हाय आहे. ठीक आहे. हा जो लोअर हाय आहे हा ₹100 असेल. तर त्यानंतरचा जो हाय उंच बनवायला पाहिजे नव्हता. पण तो हा त्यापेक्षा कमी बनला म्हणजे याला लोअर लो असं म्हणतो. म्हणजे मागील हायपेक्षा हा कमी आहे म्हणून याला लोअर लो. ठीक आहे. याला 90 जर लोअर लो म्हटला तर त्यानंतरचा लो हा 80 असेल किंवा 100 असेल. ठीक आहे. हा कमी-कमी होत जाताना दिसतोय. ठीक आहे. ते आपल्याला बेरिश स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आता ट्रेंड आपण बघणार आहे. तर ट्रेंड किती 3 प्रकारचे असतात. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइज वेट ट्रेंड. त्यामधला पहिला ट्रेंड म्हणजे अप ट्रेंड. प्राइस जर हाय स्ट्रक्चर बनवत जर प्राइस वरती जात असेल, तर त्याला आपण अप ट्रेंड असं म्हणतो. बघा या ठिकाणची प्राइस जर 100 असेल, समजा त्यानंतरची प्राइस हा 110 असेल आणि अझ्युम करा त्यानंतरची प्राइस 120 असेल, 130 असेल, असं स्ट्रक्चरमध्ये वाढत असेल. ही खाली पण जर वाढत असेल, ही रेंज जर वाढत असेल आणि ही रेंज पण एक रेंजमध्ये वाढत असेल, त्याला आपण अप ट्रेंड असं म्हणतो. त्याला हायर हाय आणि हायर लो स्ट्रक्चर असं म्हणतो. त्या ठिकाणी बुलिश मूव्हमेंट आली आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे मित्रांनो. एक सिंपल वे मध्ये तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर बघा, त्यानंतरचा ट्रेंड म्हणजे डाउन ट्रेंड. डाउन ट्रेंड मध्ये काय असतं, की जे स्विंग हाय आणि स्विंग लो बनवतं ते मागे स्विंग हाय पेक्षा खूप लो बनवतो बघा. त्यापेक्षा ही जी मी परत 100 याने बनवली असेल, त्यानंतरची 90 बनवली असेल, त्यानंतरची प्राइस 80 बनवलेली असेल. म्हणजे खूप उतरत्या क्रमाने बनवताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच अप ट्रेंड मध्ये चढत्या क्रमाने आणि डाउन ट्रेंड मध्ये उतरत्या क्रमाने आपल्याला बघायला मिळतं. त्यालाच आपण काय म्हणतो, एक डाउन ट्रेंड आलेला असं म्हणतो. ठीक आहे. या ठिकाणी सेलर इंडिकेट करतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी रॅली कंटिन्यू करतात. ठीक आहे. या स्ट्रक्चर आपल्याला बेरिश बायस टिकून ठेवण्याची आपल्याला सांगतं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, की या ठिकाणी आपल्याला एक साइडवेज मार्क दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हाय मार्क केला. या ठिकाणी आपण हाय मार्क केला. या ठिकाणी आपण लो मार्क केला. तर बघा, सगळे हाय आपल्याला सेम बघायला मिळत आहे. ठीक आहे. सगळे लो जे आहे ते आपल्याला सेम बघायला मिळत आहे. ठीक आहे. सेम लेव्हलचे हाय दिसत आहे आणि सेम लेव्हलचे लो. त्याला एक साइडवेज मार्केट असं म्हटलं जातं. प्राइस यामध्ये फिरत राहतं. एक रेंजमध्ये फिरत राहतं. ठीक आहे. त्यामध्ये ब्रेकआउट होईपर्यंत पेशन्स ठेवावं लागतं. ठीक आहे. रेंजमध्ये यालाच रेंजमध्ये हाय आणि लो असतं. ठीक आहे. त्याला साइडवेज मार्केट असं म्हणतात. कारण की बघा, आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बघा, जेव्हा प्राइस बघा प्राइसमध्ये एक प्राइस कंटिन्यूएशन मध्ये येते म्हणजे अप ट्रेंड मध्ये. आता तुम्हाला हे ओळखता आलं असेल हा अप ट्रेंड आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आधीपासून एक्झिस्टिंग बुलिश स्ट्रक्चर आधीपासून असावं लागतं. म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी आधीपासून प्राइस असावी लागते. त्यानंतर प्रिव्हियस निकोज सिंग हा हाय ब्रेक होतो. स्विंग हाय जो आहे, हा जो स्विंग आहे, तो त्याने काय दिलेला आहे? ब्रेक केलेला आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर ते स्ट्रक्चर त्याने काय केलेलं आहे? ब्रेक केलेलं आहे. आणि या ठिकाणी ब्रेकआउट केलेलं आहे. म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रेकआउट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बघा, एक स्विंग हाय बनवण्याऐवजी त्याने काय केलं? एक स्विंग लो बनवलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे कळलं नसेल, तर बघा एक प्राइस ट्रेंडमध्ये वरती येतो, खालती येतो आणि जातो. परंतु या ठिकाणी पुन्हा यापेक्षा एक हाय बनवायला पाहिजे नव्हता. समजा याची प्राइस ₹100 आहे. ठीक आहे. परंतु याने ₹120 या ठिकाणी किंवा ₹110 एक हाय बनवायला पाहिजे होता. परंतु याने 120 किंवा ₹110 न बनवता त्यापेक्षा पण खाली बनवलेला दिसून येते. म्हणजे समजा याने ₹95 बनवलेले असेल. म्हणजे याच ठिकाणी जे ट्रेंड होता तो त्याने काय केलेला आहे? ब्रेक केलेला आहे. जो हायर आहे आणि हायर लो जे स्ट्रक्चर होतं ते याने या ठिकाणी ब्रेक केलेलं दिसून येते. आणि प्राइस दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये शिफ्ट झालेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा हा जो हाय आहे, तो जेव्हा ब्रेक झालेला दिसून येतो आणि एक नवीन त्याने लो जो बनवलेला आहे, तो मागील लोपेक्षा पण खूप कमी आहे. आणि जो स्ट्रक्चर ते तोडतं त्याला आपण काय म्हणतो, की त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असं म्हणतो. तर हे आणखी कन्सेप्च्युअल किंवा आणखी डीपली आपण एक स्पेशल व्हिडिओमध्ये आपण हे बघणारच आहे. फक्त इथे समजून घ्या थोडंफार. तर बघा, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ चेंज कशाला म्हटलं जातं? बघा बघा, प्राइस एक अप ट्रेंडमध्ये येते आणि हायर लो तुटतो. आता बघा, त्यानंतर बुलिश सिक्वेन्स हा डिस्टर्ब होतो. बघा प्राइस
एक ट्रेंड मध्ये येते. मी तुम्हाला इथे सांगतो प्राइस हायर हाय, हायर लो फॉर्मेशन मध्ये परतच जाते. ठीक आहे. मग एक सडनली चेंज येतो. त्या ठिकाणी प्राइस एक लो बनवण्याऐवजी प्राइस काय करते, की एक हाय लो बनवण्याऐवजी आणि लोअर हाय हायर हाय आणि हायर लो बनवण्याऐवजी प्राइस एक ट्रेंड ब्रेक करतो. एक ट्रेंड लाईन ओढल्यानंतर एक ब्रेक करतो आणि प्राइस शिफ्ट होते आणि त्या ठिकाणी लोवर हाय आणि लोवर लो बनवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजेच हा जो हायर लो होता, तो याने काय केलेला आहे, ब्रेक केलेला आहे दिसून येतो. त्या ठिकाणी बघा, एक ब्रेक त्या ठिकाणी एक लो बनवला पाहिजे नव्हता. त्याने मागील लो पेक्षा हाय बनवला पाहिजे. पण तो काय केलेला आहे, या ठिकाणी या कॅन्डलने काय केलेला आहे, तो लो ब्रेक केला, एक नवीन लो बनवलेला आहे. आणि जेव्हा असा लो जेव्हा ब्रेक करतो, तेव्हा त्या ठिकाणी स्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज होते. म्हणजे अपट्रेंड मार्केटमधून प्राइस एक दुसऱ्या ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेली दिसून येते आणि हा जो ट्रेंड आहे अप ट्रेंड हा वीक झालेला दिसून येतो. त्यालाच आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर प्राइस एक लोवर हाय आणि लोवर लाव सिक्वेन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल. असं म्हणजे बघा प्राइस एक अप ट्रेंडमध्ये येते आणि अप ट्रेंडमध्ये आल्यानंतर एक पुन्हा एक प्राइस हायर हाय आणि हायर लो बनवायला पाहिजे नव्हता. पण हायर हाय बनवतो. परंतु जे लो आहे तो मागील लो पेक्षा न बनवता तो लो काय बनवतो त्यापेक्षाही खाली बनवतो. म्हणजे या ठिकाणचा जो हायर लो होता तो ब्रेक झालेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी स्ट्रक्चर चेंज झालेले दिसून येते. मी इथं इंडिकेट सुद्धा केलेलं आहे. आणि प्राइस या ठिकाणी डाउन ट्रेंडमध्ये पण शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्राइस लोवर हाय आणि लोवर लेव्हलमध्ये शिफ्ट होण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. ट्रेंड आणि ट्रेंड कसं वीक होतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ट्रेड घेताना ह्या बाजू लक्षात घ्यावं आणि चार्टवरती वारंवार शोधावं. त्यामुळे तुम्हाला आणखी समजायला थोडं सोपं जाईल. त्यानंतर बघा प्राइस जर हायर हाय आणि हायर लो बनवत असेल, म्हणजे प्राइस हायर हाय, हायर हाय बनवत असेल, तर ट्रेंड हा कंटिन्यू राहतो, कायम राहतो. त्याला कंटिन्यूशन असं म्हटलं जातं. जर प्राइसने हायर हाय, हायर हाय बनवत असताना समजा प्राइसने हायर हाय, हायर हायर बनवत असताना प्राइसने एक ब्रेक केला आणि लोवर लो बनवावा लागेल. त्याला सिक्वेन्स जर चेंज होत असेल, तर त्याला आपण पॉसिबल रिव्हर्सल सिक्वेन्स असं म्हणतो आणि तो हायर लो मधून एक लोवर हाय आणि लोवर लो मध्ये शिफ्ट होतो. ठीक आहे. तर त्याला कंटिन्युएशन आणि रिव्हर्सल तुम्हाला शिकले असेल. हा कंटिन्यू मध्ये असतो जर अप ट्रेंड असेल किंवा डाउन ट्रेंड असेल तर बघा एक अप ट्रेंड आल्यानंतर जेव्हा एक चेंज होतो आणि लोवर लो मध्ये शिफ्ट होतो त्याला काय म्हटलं जातं? रिव्हर्सल असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा चार्ट जर आपल्याला प्रॅक्टिस करायचं झालं तर आपला स्टेप बाय स्टेप शिकावं लागेल. तर तो बघा, आपण हे सगळं शिकलेलं आहे स्टेप बाय स्टेप. परंतु तुम्हाला त्यावरती प्रॅक्टिकल जेव्हा करता, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी मार्क करायचं. आर-आय, हायर लो जर सुरुवातीला असेल तर. त्यानंतर तुम्हाला एकदा कळलं नंतर काही हरकत नाही. प्राइस एक अप ट्रेंडमध्ये येतो आणि हायर हाय, हायर हाय लो बनवत तो हे करतो. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा अप ट्रेंड आहे. ठीक आहे मित्रांनो? हा वारंवार प्रॅक्टिस करा. स्विंग हाय, प्रत्येक स्विंग हाय हा मार्क करा, कंपेअर करा. त्यानंतर तुम्हाला हा ट्रेंड आयडेंटिफाय करणं खूप इझी जाईल. त्यानंतर बघा मास्टर ॲक्चुअली समजायला काय मदत होते बघा. ट्रेंड, अप ट्रेंड आणि डाउन ट्रेंड किंवा साइडवेज ट्रेंड. नंतर हायर हाय आणि हायर लो. पुलबॅक एरिया आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला कंटिन्यू आहे की रिव्हर्सर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कळतं. त्यानंतर प्राइस ॲक्शनचा वापर करून त्या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्याला शोधायचे. जर आपण ट्रेड घ्यायचं असेल तर इनव्हॅलिड पॉइंट आपल्याला शोधायचे आहे, ज्या ठिकाणी आपण सपोर्ट रेझिस्टन्स त्यासोबतच लेव्हलचं मार्क असेल. त्या ठिकाणी आपण प्राइस ऑप्शनची मदत घेऊन त्यासोबतच विचार करून आपण त्या ठिकाणी इनव्हॅलिडेशन जे आहे पॉइंट आपण ओळखू शकतो. स्ट्रक्चर डायरेक्शन सांगतो एक्झॅक्टली एंट्री कन्फर्मेशन आवश्यक. तर बघा एक स्ट्रक्चर आपल्याला काय सांगते, की या ठिकाणी आपण पॉसिबिलिटी आहे, की एखादा ट्रेड बाय असेल किंवा सेल्स सिग्नल असेल, ते देण्याचा प्रयत्न करतो. पण ते कंटिन्यूशन देण्याचे प्रयत्नासाठी आपल्याला एक चांगला सेटअपची आवश्यकता असते. ठीक आहे. तर त्यानंतर बघा मित्रांनो, की कुठे आपण म्हणजे चुकीचं कुठे आहे आणि बरोबर हे स्ट्रक्चर ते आपल्याला जर शोधायचं झालं, तर बघा प्रत्येक छोटा हाय आणि छोटा हाय जो असतो, तो अपट्रेंड नसतो किंवा स्विंग हाय नसतो. तर बघा प्रत्येक छोटा लो हा अप ट्रेंड नसतो किंवा डाउन ट्रेंड नसतो. तर बघा हे समजून घेतलं पाहिजे. हायर हाय, हायर लो नसतो किंवा हायर हाय नसतो. हे समजून घेतलं पाहिजे. एक छोटा ब्रेक घेतला म्हणजे एक रिव्हर्सल झालं, ते नसतं. हे लक्षात घ्या. त्यानंतर एक हायर टाईम पिरियड इग्नोर करू नका. कारण एक हायर टाईम पिरियड आपल्याला जर तुम्ही एक 1 हॉवरचा टाईम पिरियड जर बघत असाल, कारण तुम्ही ट्रेड 5 मिनिटच्या मिनिटवर घेत असाल, तुम्हाला एक स्ट्रक्चर या ठिकाणी जर बुलिश असेल, तर 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर स्ट्रक्चर बुलिश असेल, तुम्हाला त्यावरून लक्षात येईल, की आपल्याला ट्रेडमध्ये सुद्धा 1 मिनिटामध्ये जर आपण ट्रेड घेत असेल, तर आपल्याला बुलिश ट्रेडमध्येच एंट्री घ्यायची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर
मिनिंगफुल स्विंग हाय आपल्याला निवडला पाहिजे. कोणत्या ठिकाणी तर ट्रेड घेता येते बघा, स्विंग हाय आला आणि या ठिकाणी आपण एंट्री घेण्याचा प्रयत्न करतो. असे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी आपण एंट्री घेण्याचा प्रयत्न करतो. तर सिक्वेन्स वाईज कंपेअर करा. ब्रेक्स नंतर फॉलो फॉलो थ्रू घ्या. कारण कसं आहे, की ब्रेक झाल्यानंतर एक डाउन ट्रेंडमध्ये शिफ्ट होते का नाही ते बघणं फार गरजेचं असतं. त्यानंतर बिग स्ट्रक्चर बघा, की स्ट्रक्चर कंटिन्यूएशन करत आहे की नाही. तर ठीक आहे मित्रांनो, सोमवारचं बघूया. तर बघा, मागच्यामध्ये लेक्चरमध्ये काही मिस्टेक आहेत ते लक्षात घ्या. की बघा खूप छोटे स्विंग आहे बघू नका. त्यामुळे काही ते ट्रेड मल्टिपल ट्रेड तुम्हाला भेटतील, पण त्यामध्ये लॉस होण्याची शक्यता. नंतर मूव्ह झाल्यानंतर बायस बदलू नका. कन्फर्म राहा. ठीक आहे. तर लेट लेबल घेऊ नका. म्हणजे लेट एंट्री घेऊ नका. त्यानंतर रेंजमध्ये रेंजमध्ये ट्रेंड फोर्स करणे. बघा, एक रेंज आहे. त्या रेंजमध्येच आपल्याला घ्यायचं आहे. एक रेंजमध्ये ट्रेड घेऊ नका. एक छोटासा रेंज असेल, लेवल मार्क केलेला आहे. जवळ-जवळ लेवल असेल, त्या रेंजमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर वन ब्रेक झाल्यानंतर लगेच कन्फर्मेशन घेऊ नका. त्यानंतर इनव्हॅलिडेशन ठरवल्याशिवाय कुठेही एंट्री घेऊ नका. हा मिस्टेक आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग शिकत असताना. त्यानंतर बघा, की आपण काय शिकलो? तर मिनिंगफुल स्विंग हाय आणि स्विंगला कुठे मार्क करायचे ते आपण या ठिकाणी शिकलो. त्यानंतर सिक्वेन्सनुसार हायर हाय आणि हायर लो आणि त्यानुसार ट्रेंड आपण शिकलो. मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे की रेंजमध्ये आहे ते आपल्याला लक्षात येते अप ट्रेंडमुळे किंवा डाउन ट्रेंडमुळे. प्रिव्हियस की स्विंग हाय ब्रेक झाला, की बघा हा स्विंग हाय आहे आणि तो ब्रेक झाला. त्या ठिकाणी आपण एंट्रीचा आपण विचार करू शकतो. त्याला स्विंग हाय ब्रेक असं म्हणतो. ब्रेक नंतर ॲक्सेप्टन्स ट्रेड सेटअप आपण ठेवला पाहिजे. त्यानंतर आपण एक व्हॅलिड सेटअप ठेवल्यानंतर आपण त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. तर बघा इनव्हॅलिड म्हणजे काय? तर बघा अप ट्रेंडमधून प्राइस जर लोअरमध्ये शिफ्ट होत असेल, तर या ठिकाणी एंट्री घेत असेल, तर ही आपली इनव्हॅलिड एंट्री झाली. त्या ठिकाणी आपण अव्हॉइड केलं पाहिजे. ह्या बाबी ज्या होत्या ते आजच्या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे. तर बघा, की आपण ह्या सर्व माहिती बघितली, जी आपण फ्री ऑफ कॉस्ट बघितलेली आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ, आणखी एपिसोडमध्ये तुमच्या समोर टेक्निकल अनालिसिस या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला एपिसोड बाय एपिसोड या ठिकाणी मिळणार आहे. तर व्हिडिओला बघत राहा, सतत बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.